नाही इकडे नाही इकडे माझ्या नावाला उठलो होतो डोकं उठलं मग माझ्या नावाचं मी डोकं दाबत बसतो ती घरामध्ये तू डायरेक्ट मला बोलवलं मी डायरेक्ट तू दरदारी गोळीबारी याला काय रोग झाला घरून नाकर उघडायला हा घटून पोळीला हॅलो असं करू नका ना मला ठीक आहे काही नाही पोरगी अगं बाळाची तयारी झाली माझा घेतला माल हा नाही गावातला सरपंचाला विचारलं अरे तुला विचारलं माझा घेतला हा मोठा गरीबाने खायला त्याला तुला पुन्हा सांगायला गेला का त्या तुम्ही तिकडे बसला ते मात्र किती दूर झाले अरे दागिना मोहन माल हा मोहन किती चालवतो तुला आगे मोहन काय ग मागा घेतला आता सांगू मावशी ते मागच्या बाळात बसलेला त्याच्यातला कुठला घेऊ ग ते तिकडं त्या मापातला पाहिजे रे कोणतं येतो माझ्या मापातला हा आहे ना ते टोपीवाला हा त्या मापात बसल उठा काय माल घ्यायला अगं तसं नाही म्हणलं सगळ्या मुलीला माल घेतला बाई मला माल शिल्लक राहिला नाही म्हणून म्हणलं ह्या मालातला कुठला माल घेऊ असं का माल काय घेतला माल मावशी माल असा घेते बाजारात गेला का पहिला आपल्या बाजारात घ्यायला लागलं पाहिजे बाजारात गेला हा बाजारामध्ये घुसले काय गेलं पाहिजे कशाला हा माल घ्यायला असं बोललं लवकर मावशी एकदम साधा आणि सोपा साधा आणि सोपा लगेच सुटसुटीत रोज गिरायच्या मालाला आता माझं दूध काय म्हणले आता माल घेतला माझं
झाली तू गेले माझा आटले होते आता गाई म्हशी माझ्या मालकी हक्काच्या आहेत मग आता तू किती लिटर देते काय दूध अगं माझ्या गाई म्हशी किती लिटर दूध देतात गाई म्हशी किती देत्या 40 लिटर मग बाई गाई म्हशी तेवढे आहेत ना बरोबर एवढ्या गाय असतात 40 लिटर दूध 40 लिटर दूध चांगली कॅपॅसिटी मग आणि नेसली काय नेसले मावशी बघ ना माझी साडी कशी चमकती बघ साडी वरून समसा आधी पातो भप आणि लॉकडाऊन मध्ये कंपनी निघाली बाई साडीची निघाली लॉकडाऊन मध्ये कंपनी साडीची बरोबर हाच नवरा पाहिजे तो नवरे किती केले होते असे कशाला ग या कानावर तो काम भागलं नव्हतं आदत कसं नाही म्हणलं माझ्या साडीचं नाव आहे हाच नवरा पाहिजे हा तू तर म्हणली का बाबा हाच नवरा पाहिजे म्हणजे हे सोडा का त्यो सोडा ते काय सोडायची वस्तू आहे का चांगली जर ठिकाणी ती सोडायची वस्तू नाही दागिना घालते ना बाई नाकात घातली फुल्ली नाकात काय घातली फुल्ली ती घातली का पोराची घातली या काय आता सोनाराच्या इथून घडून आणलेली फुल्ली फुल्ली हा अगं फुल्ली घातली झाली तयारी निघाली बाजारला तू काय माल घेतला आता माझं कशाला करतीस तो चांगला दिसतोय अगं मालाचं नाव ग तुला काय वाईट वाटलं नाही ना ए मावशी या पाय भीती वाईट माझं मन आहे ते मागं बसल्यात ना ग त्यांच्या खाली जाऊन तू एकदा वाच मी जाऊ नको मग तुला वाकार का रोज घालता आता कशासाठी वाच मला समजायला देणं काय का माल घेण्यासाठी खाली वाच मावशी सगळ्याला विचारलं तू काय शेती निघती का नाही मी नेसले फक्त अंदर काय अंदर हा कुठला मार्ग माझं नेसण्याची पद्धत आहे मी नेसले अंदर माल घेतला साधा आणि सोपा कोणता ग सरळ आणि सुटसुटीत सरळ साऱ्या आवडीचा मावशी कुणी खान कुणीला काय आता आता माहित तरी कोणता आहे तुझा आडवं लोंद आणि भोंग मावशी हा माल कुठला आहे ग ते कळले तुला नाही ना उभं आडवं लोंद आणि भोंग उभं म्हणजे काय उभं म्हणजे काय अगं काय पुरी उभं लय सोपं आहे उभं म्हणजे गरीब शेतकऱ्याचं गाव शेणाचं खाली पुढं असतं वर पुढं वर पाया धक्काचं धक्का बनी आणि आडू म्हणजे काय आडू म्हणजे काही माळवाचा चालू जशी जशी तुम्ही आणि लोकं म्हणजे काय लोकं म्हणजे गरीब शेतकऱ्याचं वांग आज खाल्लं सकाळचं वांग देवाचं मग तो आमच्या फुलाचं खाली शेणाचं वर वांग असतं पाण्याच्या मधात तसं तसं वारं येतोय तसं तसं वांग वांग पाण्याच्या मध्ये तुम्ही काय म्हणतोय माझं जे तुटत पान फाटत तरी मग आला जरा पडत सुरू पण झोमतं म्हणजे काय झोमतं म्हणजे काही शेतकऱ्याची मिरची कुठं लागली तुमचं कसं जायचं बाजारला चला मधुरी
मा